सांगा बरं मला एकदा तुम्ही, संसारात सुख आहे की नाही? नाही नाही तर मग कशाला संसार करतात? हा संसार, कारण मुळात या संसाराची जी बांधणी सांगितली मी, बांधणी, संसाराची बांधणी, दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर ज्याप्रमाणे आपण घर बांधतो की नाही, चार भिंत्या असतात, दरवाजा असतो, त्याच्यावरती छत असतं, ही घराची निर्मिती आहे. त्याचप्रमाणे या संसाराची जी बांधणी आहे ही दुःखाची आहे बांधणी. या संसाराची बांधणी दुःखाची. काय झालं, रांजणगाव, खुरी रांजणगाव ना आपलं, रांजणगाव मध्ये एक जोडपोट बाबा, शेतामध्ये काम करणार, दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करायचं, राबायचं, आपली दिनचर्या ठरलेली. आणि संध्याकाळी एक दिवशी घरी आल्याच्या नंतर नवरा बायको जोडप जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर पत्नीनं पतीला सांगितलं, म्हणजे बायकोनं नवऱ्याला बोलायला सुरुवात केली. म्हटले काय? आपल्याला रोज 1 लिटर दूध विकत आणावं लागते. काय म्हटले? 1 लिटर दूध विकत आणावं लागते. म्हटले मग? म्हटले रोज 1 लिटर दूध विकत आणण्यापेक्षा म्हटले आपण म्हैसच घेऊ ना, म्हैस घेऊ. नवऱ्यानं सांगितलं आपण घरामध्ये किती आहेत? 2. आपल्याला 1 लिटर दूध भरपूर झालं, 1 लिटर दूध भरपूर झालं, गरज नाही आपल्याला, गरज नाही. म्हणजे ठीक आहे, म्हैस आणली. म्हैस आणल्याच्या नंतर बरं मला तुम्ही सांगा, म्हैस किती दूध देते हो? 5, 6, 7 लिटर देते. हा समजा आपण नंतर 4-5 लिटर पाणी टाकून वाढत होतो, नंतरचा भाग आहे, पण 7 लिटर दूध देते. तो म्हटला की घरामध्ये आपण दोघेच आहेत आणि दोघांना फक्त 1 लिटर दूध लागतंय. उरलेल्या दुधाचं करायचं काय? उरलेल्या दुधाचं करायचं काय? ती म्हटली उरलेल्या दुधाचं काय करायचं? म्हटलं उरलेल्या दुधाचं काय करतात? दही. बरोबर आहे ना? दुधाचं दही, दह्याचं ताक करावं लागतं. आणि ताक झाल्याच्या नंतर काय तयार होतं? लोणी. लोणीच्या नंतर मला माहित नाही म्हणून तुम्हाला विचारून घेतो. तूप बनतं. बरोबर आहे की नाही? तो म्हटलं काही जरी झालं, आपल्या घरामध्ये आपण दोघे, दोघाला 1 लिटर दूध भरपूर होतंय घरात, आपल्याला गरज नाहीये. काही जरी झालं तरी शिल्लक ताक तरी राहणार आहे का नाही? शिल्लक ताक तरी राहणार आहे ना, तूप शिल्लक राहणार आहे, ताक शिल्लक राहणार आहे. मग ह्या उरलेल्या ताकाचं तुपाचं करायचं काय? ती म्हणली काही नाही, गावामध्ये खालच्या आळीला माझी छोटी बहीण राहते म्हटले, तिला आपण नेऊन देत जाऊ. तिला नेऊन देत जाऊ. झाले दोघांचे भांडणं तिथं सुरू. दोघं एकमेकाला बोलायला लागले. तो म्हणतो जर तिलाच नेऊन द्यायचं तर तिलाच म्हैस घ्यायला लावणार, आपण तरी कशाला? तिला जर नेऊन द्यायचं तर तिलाच म्हैस घ्यायला लाव. दोघांचे भांडणं त्या ठिकाणी सुरू झाले. आणि भांडणं सुरू झाल्याच्या नंतर आता तुम्ही मला सांगा, म्हैस कुठे? बाजारात. माता मावली, म्हैस कुठे? आणि भांडणं कुठे चालू आहेत? नुसता सुखाचा विचार केलाय, सुख मिळालेलं नाही, नुसता विचार केलाय तरी दुःख पदरामध्ये दुःख प्राप्त होतं. विठ्ठला